अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। मंडळी, हा जो मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा मंत्र तुम्ही प्रत्येक दत्त भक्ताच्या मुखामधून ऐकलेला असेल। मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की हा मंत्र नेमका कसा तयार झाला, या मागचं रहस्य काय, ते जाणून घेतल्यानंतर मंडळी अगदी तुमच्या सुद्धा अंगावरती काटे आल्याशिवाय राहणार नाहीत। मंडळी, केवळ सदृश्य सिद्धांताच्या चौकटीमध्ये बसलेल्या आजच्या या विज्ञान युगामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचं रहस्य सामावलेल्या त्या अध्यात्मामधल्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायच्या आहेत। म्हणूनच हा व्हिडिओ बनवायचा माझा केवळ हाच हेतू। नमस्कार मंडळी, मी सावतार नदिवे। तर चला मंडळी, जास्त वेळ न घेता लगेच आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा जो मंत्र आहे, हा मंत्र नेमका कसा तयार झाला। मंडळी, एका गुफेमध्ये घडलेला एक चमत्कार असा घडला की त्या गुफेमधून हा मंत्र जो आहे तो ऐकू येऊ लागला। मंडळी, तुमचाही विश्वास बसणार नाही, म्हणूनच सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात। मंडळी, मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी माता अनुसयेच्या पोटी श्री दत्तगुरूंचा जन्म झाला आणि भगवान दत्तात्रयांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ। मंडळी, 3 अवतार घेतले भगवान दत्तात्रयांनी। दुसरा अवतार म्हणजे नरसिंह सरस्वती आणि मंडळी तिसरा अवतार म्हणजे अक्कलकोट स्वामी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज। मंडळी, आता आपण मुख्य आपल्या विषयाकडे येऊयात की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा मंत्र नेमका कसा तयार झाला। एका विस्तीर्ण अशा गुहेमधून आलेला हा आवाज हा नेमका कशा प्रकारे आला, तर जास्त वेळ न घेता लगेच मी तुम्हाला सांगतोय। मंडळी, श्री दत्तगुरूंचा पहिला अवतार तो म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ। मंडळी, तुम्हाला सुरुवातीला एक विनंती करायची राहून गेली। तुम्ही देव मानणारे असू द्यात किंवा देव ना मानणारे असू द्यात, माऊली हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुमचं जीवन समृद्ध होईल, हा मानव देह मिळाल्याचं सार्थक होईल। माऊली, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। भगवान दत्तात्रयांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जो जन्म आहे मंडळी, यांचा जन्म आंध्र प्रदेशामध्ये पिठापूर या ठिकाणी झाला। सन 1320 या साली श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म झाला। मंडळी, आजपासून साधारणतः 700 ते 750 वर्षापूर्वी भगवान दत्तात्रयांनी हा घेतलेला पहिला अवतार आहे तो म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी। आणि मंडळी, यांचं वय 16 होतं आणि 16व्या वर्षी यांनी घर सोडलं, संन्यास घेतला, सगळी तीर्थक्षेत्र फिरू लागले। कारण मंडळी, हा स्वतः भगवान दत्तात्रयांचा अवतार होता, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी। आणि शेवटी हे श्रीपाद श्रीवल्लभ जे आहेत ते कुरवपूर या ठिकाणी आले आणि त्यांनी अनंत काळ त्या ठिकाणी तपश्चर्या केली। आणि मंडळी, कुरवपूर या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ यांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली ती जागा आजही पाहण्यासाठी आहे। साधारणतः 700 ते 750 वर्षापूर्वी त्यांनी त्या ठिकाणी केलेली तपश्चर्या। आणि मंडळी, त्यावेळचं जे वटवृक्षाचं झाड आहे, ज्या झाडाखाली श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी तपश्चर्या केली, ते वटवृक्षाचं झाड आजही त्या ठिकाणी आहे। मंडळी, आयुष्यामध्ये जीवनामध्ये कधीतरी एकदा कुरवपूरला आवर्जून जावा, हे जीवन सार्थक करा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा मंत्र मनामध्ये जपा। आणि हो मंडळी, हा मंत्र नेमका कसा तयार झाला, याचं रहस्य काय, तेही आता तुम्हाला सांगणार आहे, तेही लगेच मंडळी तुम्हाला सांगणार आहे। कुरवपूरमध्ये ज्या वटवृक्षाच्या खाली श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी तप केला, तपश्चर्या केली, तिथंच बाजूला थोड्या अंतरावरती एक गुफा आहे। आणि हो मंडळी, ती जी गुफा आहे, ती जी गुहा आहे, ती कोणीही तयार केलेली नाही, निसर्गतः ती तयार झालेली गुहा आहे। आणि त्यामध्येही श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी काही काळ तपश्चर्या केलेली होती। आणि मंडळी, टेंबे स्वामी म्हणून एक फार मोठे दत्तभक्त होते, दत्त उपासक होते। आणि तेही त्या ठिकाणी एकदा गुहेमध्ये गेले आणि त्यांनी ठरवलं की या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी तपश्चर्या केलेली आहे, साक्षात ते दत्तगुरूंचे पहिले अवतार आहेत, आपणही याच गुहेमध्ये तपश्चर्या करायची, तप करायचा, असे म्हणून ते टेंबे स्वामी जे आहेत तर त्या गुफेमध्ये गेले
आणि त्या गुफेमध्ये फार मोठा एक नागराज होता, नाग होता. तो नाग फणा काढून समोर आला मंडळी. परंतु हे जे टेंबे स्वामी आहेत त्यांनी सांगितलं की नागराज हात जोडतो, मला या ठिकाणी तप करायचं आहे, तपश्चर्या करायची आहे, कृपया आपण बाहेर जावे. आणि काय आश्चर्य मंडळी, त्या गुफेमधून तो भला मोठा नाग बाहेर पडला आणि सळ 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 करत त्या जंगलामध्ये गेला. त्यानंतर ते जे टेंबे स्वामी आहेत ते त्या गुफेमध्ये बसले. त्या ठिकाणी त्यांनी बराच काळ तप केला, तपश्चर्या केली. आणि काय आश्चर्य मंडळी, जसा त्यांचा तप पूर्ण झाला, तपश्चर्या त्यांची पूर्ण झाली, तसा त्या गुफेमधून त्यांना एक आवाज आला, एक मंत्र त्यांना ऐकायला आला. तो मंत्र हाच मंडळी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा मंत्र त्या ठिकाणी टेंबे स्वामींच्या कानावरती पडला. आणि हो मंडळी, त्या ठिकाणचं रहस्य असं आहे की आजही तुम्ही जर खरे दत्त भक्त असाल आणि तुम्ही जर त्या गुफेमध्ये गेलात तर तुम्हाला सुद्धा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र मंडळी ऐकायला येतो. त्या गुफेमध्ये अरुंद असं दार आहे, म्हणजे अरुंद अशी आतमध्ये जाण्यासाठी जागा आहे. केवळ एकच व्यक्ती त्या गुफेमध्ये एका वेळेस आतमध्ये जाऊ शकतो. बघा मंडळी, आपण किती पुण्यवान आहोत की तोच मंत्र आजही आपण त्याचे स्मरण करीत आहोत, मुखाने बोलत आहोत, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मंडळी, तुमच्या लक्षामध्ये आला असेल की किती मोठा भयानक चमत्कार घडला आणि त्याच्यामध्ये त्या गुफेमधून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा आवाज आला. आजही मंडळी आयुष्यामध्ये तुम्ही एकदा तरी त्या ठिकाणी जावा आणि अनुभव घ्या. तुम्ही जर खरंच दत्तभक्त असाल तर तुम्हालाही त्या गुफेमधून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा आवाज आपोआप ऐकायला येईल. मंडळी, तुम्ही पापी असा पुण्यवान असा, काही काही जणांना थोडा संकुचितपणा वाटतो, कारण हा मानव देह आहे, काही ना काही वाईट चांगली पापे केलेलीच असतात. त्याच्यामुळे संकुचित भावना मनामध्ये निर्माण होते आणि वाटतं, अहो आपल्याला सुद्धा लाज वाटते की मी एवढा पापी कसं त्या देवाच्या समोर नतमस्तक व्हायचं, कसं त्या देवाच्या पायावरती डोकं टेकवायचं. माऊली, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त देवाच्या चरणावरती नतमस्तक व्हा. अहो या एवढ्या एकाच काय, मागच्या अनेक अनंत कोटी जन्मामधली सगळी पाप जी आहेत ती जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाहीत. एवढी ताकद त्या देवाच्या चरणामध्ये आहे, एवढी ताकद त्या देवाच्या पादुकांमध्ये आहे. आजही मंडळी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या ज्या पादुका आहेत त्यांचं दर्शन आपण त्या ठिकाणी कुरवपूरला जाऊन करू शकतोय. त्यानंतरचा श्री दत्तगुरूंचा अवतार म्हणजे अक्कलकोट स्वामी. अक्कलकोट स्वामींबद्दल तर तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही. माऊली, अनेक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवलेले आहेत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेलाच असेल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र कुणी तयार केलेला नाही, तर त्या गुफेमधून आलेला आवाज आहे. आणि तो जो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो आवाज आहे, हा मंत्र आहे, हा टेंबे स्वामींनी पहिल्यांदा ऐकला. आणि मंडळी, हे जे टेंबे स्वामी आहेत यांनी जून महिन्यामध्ये 1914 साली हा जो देह आहे हा देह सोडला, हा देह त्यागला. म्हणजेच आजपासून 100 ते 125 वर्षापूर्वी हे जे टेंबे स्वामी आहेत यांनी हा देह सोडला. मंडळी, टेंबे स्वामींबद्दलही थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. अजून काही माहिती असेल तर सविस्तरपणे नक्कीच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.